मी आता जमलं सांगू सांगू याचं. हा आहे ना. हा बरं झालं ते सांगायचं राहिलं, तुम्ही आठवण केली. 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले. पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरवू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं? 10 तारखेला जरांगे त्यांचे जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं, आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला. आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू ना, आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू. जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी. जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? ते म्हणले काय नाही, पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा, ते तुमच्या मुंबईमधले एक राऊत आहे त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे, सकाळी सकाळी पत्रकार परिषद धंदाच झालेला आहे, आणि ते मी पत्रकारांना बाईट घेऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणास ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का. 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसले. त्यांचा तो मंचक फार पवित्र आहे तो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे असे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी. आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं, पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका, ऐका ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मिटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत, 16ला अधिकारी आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. मला संशय आहे, मी कोणाच तरी फोन आलता, मला माहित नाही नेमका कोणाचा आलता. हा बरोबर यस हा बरोबर. त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं राहील, माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याचे उद्देश समजत नाही राव, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, याच्या जरा डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटाना भय. पण लोक काय म्हणायचे, कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला, चल तुकाराम महाराजसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल, तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला, याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे.